हॅलो. तर आपण आपला ग्रेड 10चा सिमिलॅरिटी हा जॉमेट्रीमधला चॅप्टर पाहतो आहोत. आपण गेले काही दिवस एक सलग फक्त थेरम्स पाहतो आहोत. त्याच्यातला आजचा हा शेवटचा थेरम आपण पाहणार आहोत. तो आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स and their transversals म्हणजे अनेक प्लुरल वापरलंय, याचा अर्थ ट्रान्सव्हर्सल पण एकाहून जास्त आहेत आणि पॅरलल लाईन्स तर 3 आहेत आपल्या, हे तर त्यांनी गिवन आहेच आपल्याला. तर आधी काय करणार आहोत आपण, स्टेटमेंटकडे जाण्याआधी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीच्या थ्रू आपण हा थेरम कसा वर्क होतोय याचा एक अंदाज घेऊयात. ती ॲक्टिव्हिटी आपण काही करत बसणार नाही आहोत, पण जस्ट मी तुम्हाला सांगते ती ॲक्टिव्हिटी काय आहे ते. समजा माझ्याकडे 3 पॅरलल लाईन्स आहेत. ही समजा माझी लाईन एल आहे, एम एन. लाईन एल मधली लाईन थोडीशी तिरकी झाली आहे, पण आपण अज्युम करूयात सध्यापुरतं की ती पॅरलल आहे. सो लाईन एल एम एन अशा माझ्याकडे 3 पॅरलल लाईन्स आहेत, 3 पॅरलल लाईन्स आहेत. अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स प्लुरल घेतलेलं आहे. समजा मी 2 ट्रान्सव्हर्सल घेतल्या. मी एक ट्रान्सव्हर्सल घेते T1, दुसरी घेते T2. आता काय होतंय, तर या ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करतात. ही ट्रान्सव्हर्सल इथे लाईन एल ला करते, लाईन एम ला करते, लाईन एन ला इंटरसेक्ट करते. सिमिलरली T2 ही जी ट्रान्सव्हर्सल आहे आपली, ती सुद्धा लाईन एल, लाईन एम आणि लाईन एन ला इंटरसेक्ट करते आहे सिंगल पॉईंटमध्ये. त्या पॉईंट्सना आपण नावं देऊयात. मी नावं देते ए, बी, सी आणि पी, क्यू, आर. हे जे ए बी दिसतंय आपल्याला, हे ए बी ला आपण म्हणतो इंटरसेप्ट. या ए बी ला आपण म्हणतो इंटरसेप्ट. हे बी सी जे दिसतंय आपल्याला, त्या बी सी ला आपण म्हणतो इंटरसेप्ट. हा पी क्यू एक इंटरसेप्ट आहे आणि क्यू आर हा एक इंटरसेप्ट आहे. इंटरसेप्ट म्हणजे थोडक्यात इंटरसेक्ट केल्यानंतर न पडलेले भाग हे एकमेकांना इंटरसेक्ट करतायत ना, हे इथं एक इथं एक, आणि त्याच्यामुळं हा जो तयार झालेला आहे त्याला म्हणायचं इंटरसेप्ट. ओके. सो काय सांगते ही प्रॉपर्टी, तर जर मी ए बी माझं मोजलं अपॉन बी सी हे मोजलं, ए बी अपॉन बी सी हे मोजलं, आणि इकडे मी पी क्यू अपॉन क्यू आर हे जर मोजलं, पी क्यू आणि क्यू आर हे मोजलं, दोन्हींचा रेशो काढला ए बी अपॉन बी सी, पी क्यू अपॉन क्यू आर, तर तो रेशो इक्वल असतो. हे आपल्याला ह्या प्रॉपर्टीमध्ये सांगता येते. आणि त्याचंच आपण कसं करायचं ते प्रूफ, काय येतंय नक्की प्रूफ त्याचं, हे आता आपण पाहणार आहोत. आधी आपण थेरमच्या स्टेटमेंटकडे जाऊयात. तर काय आहे स्टेटमेंट, पहिल्यांदा लिहून घेऊ आपण आणि मग समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही आतापर्यंत शिकलेल्या या 10वीतल्या थेरम्स मधला हा सगळ्यात इझिएस्ट थेरम मला तरी वाटतो आहे. आणि एक मी आणखीन सांगेन की या चॅप्टर मधले थेरम्स प्रूव्ह करण्यासाठी आधी आपल्याला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम BPT हा अगदी व्यवस्थित कळलेला असायला हवा. तुम्ही मागच्या थेरम मध्येही पाहिलं की तिथे आपल्याला BPTचा यूज करायला लागत होता, त्याच्या आधीही आपल्याला BPTचा यूज करायला लागत होता. त्यामुळे जर तुम्हाला BPT कळालेला असेल तर या चॅप्टर मधले इतर सगळे थेरम्स समजायला सोपे जातील. सो द रेशो of the intercepts made on a transversal by 3 parallel lines is equal to the ratio of the
ratio of the corresponding intercepts made on corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. By the same parallel lines. ओके, सो हे आपलं स्टेटमेंट आहे, ते आपण व्यवस्थित समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. काय म्हणतात ते? द रेशो, कशाचा रेशो? ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. 3 पॅरलल लाईन मुळे त्या ट्रान्सव्हर्सलवर झालेले जे इंटरसेप्ट्स आहेत, या 3 पॅरलल लाईन, त्याच्यामुळे त्याच्यावर ही एक जे ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे या ट्रान्सव्हर्सलचे 2 इंटरसेप्ट्स पडले. ए बी हा एक आणि बी सी एक हा आहे, आणि त्यांचा रेशो हा इज इक्वल टू, हा इक्वल कोणाला असतो? तर रेशो ऑफ द कॉरस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स. कॉरस्पॉन्डिंग म्हणजे ए बीला कॉरस्पॉन्डिंग पी क्यू आहे, बी सीला कॉरस्पॉन्डिंग क्यू आर आहे. सो कॉरस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल. मेड ऑन एनी अदर म्हणजे इथे आपण T2 ही अदर एक ट्रान्सव्हर्सल घेतलेली आहे. बाय द सेम पॅरलल लाईन्स, सेम पॅरलल लाईन्स आहेत. सो एका ट्रान्सव्हर्सलमुळे जे रेशो, जे इंटरसेप्ट्स तयार होतात त्यांचा रेशो आणि दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे इंटरसेप्ट्स तयार होतात त्यांचा रेशो हा समान असतो, असं आपल्याला हे स्टेटमेंट सांगतं. ओके, तर आता आपलं स्टेटमेंट समजून घेऊन झालेलं आहे. आपण पुढे जाऊयात. स्टेटमेंट नंतर आपल्याला इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे डायग्राम काढणं. आता ऑलरेडी आपण एकदा डायग्राम काढली, त्यामुळे आपल्याला अंदाज आलेला आहे की डायग्राम कशी आहे. तर ही स्टेटमेंटवरून डायग्राम काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर 3 पॅरलल लाईन्स सांगतायत ते. एकदा इंटरसेप्ट आहे, एकदा ट्रान्सव्हर्सल काढावी लागते, त्याच्याने इंटरसेप्टचे रेशो, आणि अदर ट्रान्सव्हर्सल बद्दल बोलतायत म्हणजे आपल्याला आणखीन एक ट्रान्सव्हर्सल काढावी लागणार आहे. सो आपल्याला काय काय लागणार आहे, तर 3 पॅरलल लाईन्स लागतील आधी आपल्याला. त्या मी आधी ड्रॉ करून घेते. 3 पॅरलल लाईन्स, 1 2 आणि 3rd पॅरलल लाईन. ह्या मी अशा पॅरलल लाईन्स काढून घेतलेल्या आहेत. मी शक्यतो पुस्तकात दिलेली नावं देण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा रिव्हिजन करताना आणि बुकमधलं टॅली करताना अवघड जाणार नाही. सो आपण L M N या 3 पॅरलल लाईन्स घेतलेल्या आहेत, आणि त्यांच्या आपल्याला 2 ट्रान्सव्हर्सल घ्यायच्यात. त्यातली एक ट्रान्सव्हर्सल घेते मी T1 आणि दुसरी ट्रान्सव्हर्सल घेते मी T2. जेव्हा जेव्हा तुम्ही पुन्हा थेरमचा एक्झामसाठी किंवा स्वतःला समजावं म्हणून स्वतःला कितपत समजलंय हे पाहण्यासाठी अभ्यास करत असता, त्यावेळी पुस्तकातलीच नावं घेऊन पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करायची नाही. त्यांनी काय होतं, इनडायरेक्टली आपण पाठांतर करायला लागतो. प्रत्येक वेळेला नावं बदलायची. आता LMN घेतलंय, पुढच्या वेळी PQR घ्या, T1 T2च्या ऐवजी XY घ्या, हे मधले इंटरसेप्टचे पॉईंट वेगळे वेगळे घ्या. किंवा आता ही अशी डायग्राम दिसते आपल्याला, पुढच्या वेळी तुम्ही अशी डायग्राम काढून बघा. ते आहेच आहे, कारण 3 पॅरलल लाईन्स आहेत, 2 ट्रान्सव्हर्सल आहेत. अशा वेळेला तुम्हाला थेरम लिहिता येतोय का? किंवा ट्रान्सव्हर्सल मी एक अशी घेतली आणि एक अशी घेतली, जर दोन्ही ट्रान्सव्हर्सल अशाच घेतल्या तर, दोन्ही ट्रान्सव्हर्सल अशाच घेतल्या तर कशी डायग्राम येते, मग कसं प्रूफ आपलं पुढे जाणार आहे. असं जर प्रॅक्टिस केलीत तुम्ही तर तुमचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल. ओके, सो आपली जी डायग्राम झाली ही इम्पॉर्टंट काय आहे, तर इंटरसेप्ट तयार झालेत ते आपल्याला दिसले पाहिजेत. त्यामुळे आपल्याला इंटरसेप्ट्सना नावं द्यावी लागतील. इथे नाव देते मी A, हा पॉइंट ऑफ जो इंटरसेक्शन आहे, यासाठी B आणि याच्यासाठी C. इकडे मी नाव देते P, इकडे देते Q, इकडे देते R. आता हा थेरमचा विचार म्हणजे प्रूफचा विचार कसा करायचा, ह्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात आपल्याला, की पॅरलल लाईन्स आहेत आणि रेशो बद्दल बोललं जातं आहे. अशा वेळेला पॅरलल लाईन्स आणि रेशो ह्या 2 गोष्टी असलेला आपण थेरम शिकलो, तो होता बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्या थेरमचा वापर कसा करता येईल,
हे पाहायचं आणि मग आपण आपलं प्रूफ लिहायला घ्यायचं. पण प्रूफ लिहिण्याआधी महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे आपलं गिव्हन लिहिणं आणि टू प्रूफ वगैरे लिहिणं. सो माझं गिव्हन काय काय आहे, गिव्हन आहे L is parallel to M is parallel to N. Line L is parallel to line M is parallel to line N. T1 and T2 are transversals. Transversal T1 intersects the lines in points. T1 कोणत्या कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते लाईनला, तर A, B, C मध्ये. and transversal T2 intersects lines in points P, Q, R. ओके. सो आपलं हे झालं आहे की T1 इंटरसेक्ट करते ABC मध्ये, T2 इंटरसेक्ट करते PQR मध्ये. हे आपलं एवढं गिव्हन होतं सगळं. आता आपल्याला टू प्रूव्ह काय करायचंय, तर एका ट्रान्सव्हर्सरमुळे ज्या इंटरसेप्ट्स तयार होतात दोन, त्यांचा रेशो आणि दुसऱ्या ट्रान्सव्हर्सरमुळे जे इंटरसेप्ट तयार होतात त्यांचा रेशो, हे दोन्ही रेशो समान असतात असा आपल्याला हा थेरम सांगतो. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, तर AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. सो मी लिहून घेते. टू प्रूव्ह काय आहे माझं, टू प्रूव्ह आहे माझं AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. ओके. सो आता आपल्याला काय करायचं आहे प्रूफ लिहिण्यासाठी, जसं मी मगाशी म्हटलं की पॅरलल लाईन्स आणि रेशो आहे, तो ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. बीपीटी मध्ये काय होतं, तर बीपीटी मध्ये आपल्याला असा एक ट्रायंगल लागतो. ही एक पॅरलल लाईन असते. या पॅरलल लाईनमुळं समजा मी नाव दिलं हे ABC D आणि E असं जर मी नाव दिलं तर काय होतं, AE अपॉन EC इज इक्वल टू AD अपॉन DB. इथे इमॅजिन करा, इथे पहा, इमॅजिन नाही दिसतच आहे आपल्याला की AB अपॉन BC दिसते, इकडे PQ अपॉन QR दिसते. पण हे सगळं इक्वल करण्यासाठी आपल्याला असं ट्रायंगल शेप्डची फिगर हवी आहे. तर ट्रायंगल कसा होईल, एकतर मी ही लाईन जोडू शकते AR, किंवा मी ही PC लाईन जोडू शकते. AR लाईन जोडून सुद्धा प्रूफ येणार आहे आपल्याला, PC ही लाईन जोडून सुद्धा प्रूफ येणार आहे. प्रूफ तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करणार आहात तेव्हा पाहून घ्या की PC ने तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे प्रूफ, तुम्ही AR जोडलीत तर कसं प्रूफ लिहिता येईल हे तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. सध्या मी पुस्तकाला मॅच करण्यासाठी PC हीच लाईन जोडण्याचा प्रयत्न करते. सो मी ती वेगळ्या रंगाने रंगवते जेणेकरून आपल्याला ती व्यवस्थित दिसेल. सो मी PC हे डॉटेड करते. सो आपल्याला आधी एक कन्स्ट्रक्शन करावं लागलं, त्या कन्स्ट्रक्शन बद्दल लिहूयात. काय होतं आपलं कन्स्ट्रक्शन, ड्रॉ सेगमेंट PC. आता आपण आपल्या प्रूफ कडे येत आहोत. ओके. सो प्रूफ मध्ये आपण ऑब्झर्व करूया ट्रायंगल PCR. कोणता ट्रायंगल घेते आहे मी, ट्रायंगल PCR. ट्रायंगल PCRच ऑब्झर्व करायचं आहे म्हणून मी ही सध्या बाजू एवढी इकडची झाकून घेते. तेव्हा काय होतंय बघा, ट्रायंगल PCR मध्ये हे जे काही आहे, इथं आपण हवं तर एक नाव देऊया. हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन झालाय त्याला मी D नाव देते. तर ट्रायंगल PCR मध्ये हे DR पॅरलल टू
CR. ओके, DR इज पॅरलल टू CR. सो आपल्याला एक पॅरलल लाईन्स भेटल्या दोन. हा ट्रायंगल आहे, त्यामुळे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मुळे काय होणार आहे, PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR असं होणार आहे. सो आपण हे आधी लिहून घेऊयात. सो प्रूफ, इन ट्रायंगल PCR, in triangle PCR, DQ, segment DQ is parallel to segment CR. DQ is parallel to CR हे आपल्याला दिसतं आहे. त्याच्यामुळे काय होतं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा यूज केला आपण तर भेटतंय काय आपल्याला, PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR. सो मी लिहिते ते PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR. ह्याला मी 1 असं देते नाव. हे कशामुळे झालं आपलं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मी शॉर्टमध्ये लिहिते BPT, तुम्ही फुल फॉर्म लिहायला हवा लिहिताना प्रत्येक वेळेला. सो हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवरनं मला हे स्टेटमेंट 1 मिळालं. आता पहा, इकडचं PQ अपॉन QR तर आपण कडं आलो. आता आपल्याला AB अपॉन BC कडे यायला हवं. म्हणजेच आपल्याला आपला ट्रायंगल असा घ्यायला हवा. हा ट्रायंगल घेतला समजा मी APC किंवा ACP, हा ट्रायंगल घेतला तर या ट्रायंगलमध्ये काय होतंय, सेम पुन्हा हे जे BD आहे ते पॅरलल आहे कोणाला, AP ला. ओरिएंटेशन उलट फक्त, म्हणजे जर हे मी असं धरलं तर पहा काय होतंय, ही रेष आणि ही रेषाखंड एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे धिस अपॉन धिस इज इक्वल टू धिस अपॉन धिस, किंवा धिस अपॉन धिस इज इक्वल टू धिस अपॉन धिस. सो आपण करूयात ते. इन ट्रायंगल CAP पुन्हा काय होतं, इन ट्रायंगल CAP मध्ये AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC. PD अपॉन DC. आधी आपल्याला लिहायला लागेल, इन ट्रायंगल CAP मध्ये AP इज पॅरलल टू BD. हे आहे आधी, हे आपण आधी लिहून घेतलं आणि हे लिहिलं. ह्याला मी सेकंड असं नाव देते. आणि ह्याचा पण रिझन काय आहे तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता आपलं आपण 1 आणि 2 ऑब्झर्व करूयात. PD DC इज इक्वल टू PQ अपॉन QR. AB बाय BC इज इक्वल टू PD बाय DC. लिहून घेते बघा, मी एकत्र करताना लिहिते कसं बघा. AB बाय BC इज इक्वल टू PD बाय DC. हे आपल्याला 2 वरून कळालं. AB बाय BC इज इक्वल टू PD बाय DC. पण 1 काय सांगतंय आपलं की PD बाय DC हे इक्वल कोणाला आहे, PQ बाय QR ला. PD बाय DC हे इक्वल कोणाला आहे, PQ बाय QR ला. हे कुठून आलं सगळं, फ्रॉम 1 अँड 2. ओके, म्हणजे त्याच्यावरनं काय भेटतंय, देअरफॉर AB बाय BC इज इक्वल टू PD बाय DC इज इक्वल टू PQ बाय QR. म्हणजेच AB बाय BC आणि PQ बाय QR हे सुद्धा एकमेकांशी काय आहे, समान आहेत. देअरफॉर AB बाय BC इज इक्वल टू PQ बाय QR. आणि हेच आपलं 2 प्रूव्ह होतं. AB बाय BC इज इक्वल टू PQ बाय QR. सो काय आहे हा थेरम, तर जर 3 पॅरलल लाईन असतील आणि त्यांच्या 2 इंटरसेप्ट्स असतील, ट्रान्सव्हर्सल असतील, तर त्या ट्रान्सव्हर्सल्समुळं जे इंटरसेप्ट्स तयार होत आहेत, जसे की इथं AB BC PQ QR, तर त्यांचा कॉरस्पॉन्डिंग ट्रान्सव्हर्सलचा रेशो समान असतो. म्हणजे जर मी AB घेतलं, AB बाय BC घेतलं, तर मला PQ बाय QRच घ्यावं लागेल. QR बाय PQ उलट घेऊन चालणार नाही. इकडं जो घेतलेला आहे रेशो त्यालाच कॉरस्पॉन्डिंग इकडचा इंटरसेप्ट घ्यावा लागेल. इकडं जो इंटरसेप्ट घेतलेला आहे त्यालाच कॉरस्पॉन्डिंग पुढचा इंटरसेप्ट घ्यायला लागेल मला. सो आपला थेरम इथे प्रूव्ह झालेला आहे.
थँक्यू.